राम राम मंडळी आपले स्वागत आहे फार्मा डायरीच्या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, आपणाला कांदा रोप लावायचे आहे व कांदा बियाची पेरणी करायची आहे। यासाठी मित्रांनो आपण आपल्या जमिनीमध्ये सर्वप्रथम रोटावेटर मारून घेतलेला आहे। नंतर मित्रांनो हे आहे कांद्याचे रोप। हे आपण 1-1.5 महिना अगोदर बी शिपलेलो होतो, याचे अशा प्रकारे रोप झालेले आहे। तर मित्रांनो हे रोप व्यवस्थितरित्या उपसून मी अशा प्रकारे या रोपाच्या पेंड्या बांधून घेतल्या आणि नंतर रोप घेऊन आपण जिथे लावायचे आहे तिथे आलो। हे आहे फंगीमॅक्स, एक बुरशीनाशक। हे बुरशीनाशक मित्रांनो आपण 100 ग्राम 1-2 लिटर पाण्यामध्ये अशा प्रकारे टाकून घेतलेलो आहे या आणि हे आपण मिक्स करत आहोत मित्रांनो। आणि आपण या कांद्याच्या रोपाच्या प्रत्येक पेंड्या यामध्ये बुडवणार आहोत। हे असे बुडवल्याने आपल्या कांदा रोपाची मर होणार नाही। यामुळे आपण अशा प्रकारे या पेंड्या बुडवून काढत आहोत आणि नंतर ह्या पेंड्या बुडवून काढल्यानंतर मित्रांनो आपण या रानामध्ये कांदा रोपाची लागवड करत आहोत। व्यवस्थितरित्या अशा 4 बोटावर आपण कांद्याची लागवड करत आहोत। पाहू शकता मित्रांनो तुम्ही। नंतर मित्रांनो आता आपण हे आहे आपले कांद्याचे बी। हे बी आपणाला पेरायचे आहे मित्रांनो। यासाठी सर्वप्रथम यावर ट्रायकोडर्मा टाकून आपण याची बीज प्रक्रिया करून घेतली। यामुळे हे कांद्याचे बी सुरक्षित राहील व याला कोणती किडा बिडा खाणार नाही। तर मित्रांनो नंतर आपण हे आहे आपले गांडूळ खत। तर मित्रांनो आपण हे गांडूळ खत आपल्याच शेतामध्ये तयार केलेले आहे। हे मी टोपल्यामध्ये भरून घेतलेलं आहे आणि आपणाला हे आपल्या वावरामध्ये शिपायचे आहे मित्रांनो। अशा प्रकारे मी हे गांडूळ खताचे टोपले भरून घेतलो आणि उचलून या रानामध्ये आलो आणि अशा प्रकारे हे गांडूळ खत मी आपल्या शेतामध्ये टाकण्यास सुरुवात केली। आपणाला इथेच कांदा बी पेरायचे आहे। तर मित्रांनो तेवढ्यात आपले ट्रॅक्टर आले आणि यामध्ये आपण हे कांद्याचे बी टाकून घेतलेलं आहे मित्रांनो अशा प्रकारे। नंतर मित्रांनो हे कांद्याचे बी टाकून झाल्यानंतर लगेचच आपण कांदा बियाची पेरणी चालू केलेली आहे मित्रांनो। अशा प्रकारे आपण कांदा बी पेरून घेतलेलो आहे। तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय, धन्यवाद।